श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला आमच्या गावाकडे लिंबाचं मिरचू कसं वाटतात हे सांगणार आहे. हे मिरचू चवीला खूप चविष्ट असते आणि याची चव आंबट तिखट खूपच अप्रतिम असते. तर चला, आज मी माझ्या अश्विनी किचनमध्ये लिंबाचं मिरचू कसं करतात हे सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघा काय आहे. मी सर्वप्रथम 4-5 घंटे भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे भिजलेली पाहिजे. असं दाबून बघितलं तर त्याचा तुकडा पडायला पाहिजे, म्हणजे मऊ झालेली पाहिजे अशी चांगली. त्यानंतर फ्रेश स्वच्छ धुतलेली मी 5 लिंब घेतलेली आहे, पिवळे पिकलेली. मग हिरवी मिरची घेतलेली आहे तुकडे करून. कोथिंबीर, जिरे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे छिलून. आणि चवीनुसार मीठ. हे सर्व गावाकडे उपलब्ध असते म्हणून मी करणार आहे. तर मी सर्वप्रथम पाणी घेतलं गरम करायला, कारण आपल्याला पहिले लिंबू आणि हिरव्या मिरच्या उकडून घ्यायचे. त्यासाठी मी पाणी ठेवले होते. मग त्यामध्ये हे मी असे लिंब टाकून घेत होती उकडण्यासाठी. मग त्यानंतर लगेच हिरवी मिरची पण टाकत होते उकडण्यासाठी. हे बघा, असं टाकून त्यावर झाकून ठेवायचं आणि उकडून घ्यायचं. मध्ये मध्ये पाहत राहायचं उकडताना, त्याला असं म्हणजे मिक्स करत राहायचं, बघत राहायचं, म्हणजे आपले लिंबू उकडले आहेत का, मिरची पण उकडलेली आहे का, म्हणजे जास्त पण ही नाही होऊ द्यायचं. हे बघा, अशा प्रकारे उकडू द्यायचं लिंबाला आणि हिरवी मिरचीला. हे बघा, उकडलेले आहेत. मग मी दुसऱ्या भांड्यामधून लगेच काढून घेत होते दुसऱ्या भांड्यात. हे बघा, आपली मिरची आणि लिंबू कसे उकडलेले आहेत. मग आपल्याला उकडलेल्या लिंबामधून त्याचे जे बीज असते ना, ते बी काढून घ्यायचे, कारण या बियामुळे आपलं मिरचू कडू पण होऊ शकते. त्यामुळं याच्यातलं लिंब फोडून बी काढून घ्यायचं. हे बघा, मी कशी करत आहे. थोडं थंड होऊ द्यायचं, कारण गरम गरम पोळतील आपल्या हाताला, म्हणून थंड झाल्यानंतर असे फोडून त्यामधल्या बिया काढून घ्यायचं. हे बघा, मला तरी पोळतच होतं. थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यामधलं बी काढून घ्यायचं. हे बघा, असं त्यामधलं बीज काढून घेतल्यानंतर त्यामधला रस पण आणि थोडं त्याचं साल्ट पण तुकडे करायचं. चला, आपण लागूया मिरच्याच्या तयारीला. मिरचू वाटून घेऊया. मग मी स्वच्छ उकळ घेतला होता धुतलेला. मग त्यामध्ये मी 1 चम्मच जिरा टाकला आणि वाटायला घेतला. हे बघा, असं छोटं वाटून घ्यायचं. मग त्यानंतर लसूण घेतलं,